प्रेक्षकांनो, पिंकीचा विजय असो ही मालिका उद्या निरोप घेते, तर आज आणि उद्या या मालिकेचे 2च भाग राहिले। तर आज तुम्ही बघत आहात बापूसाहेब या धनंजयला म्हणताय तुम्ही निष्ठावान आहात हे सिद्ध करा, नाहीतर आता धनंजय म्हणतो बापूसाहेब आहो तुम्ही हे जे काही करताय त्यामुळे बऱ्याच लोकांचा जीव जाईल पिंकी युवराज सोबत। बापूसाहेब म्हणतात चालतं हो धनंजयराव, युद्धात आणि प्रेमात सगळं काही क्षमस्व आहे, पण तुम्ही जर तुमची निष्ठा सिद्ध नाही केली ना तर आम्ही आमच्या लाडक्या लेकीला पण मारू शकतो बरं का, छबीला। आता हे ऐकून तर धनंजयच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्याला सगळा भूतकाळ आठवलाय की कशा पद्धतीने बापूसाहेबांमुळेच यांच्या बाळाचा जीव गेलाय म्हणून। खरं तर तेव्हा धनंजय खूप हळवा झालेला दाखवला होता प्रेक्षकांनो, आणि आताही तो हळवा झालाय। धनंजयला भूतकाळ आठवतो आणि आता तो विचार करतो काय नीच माणूस आहे हा, आता काय करावं। आता तो काहीच बोलत नाही बापूसाहेबांना, तो खूप घाबरतो, पण बापूसाहेब नुसते त्याच्याकडे बघतायत। आता धनंजयला काही कळे ना करावं तर काय करावं। आता इकडे युवराज आणि पिंकी दोघंही खूप खुश आहेत, पण युवराज थकलाय पिंकीचा प्रचार करून। दोघं एकमेकांना सांगताय की मला तुमचा खूप अभिमान वाटतोय, सगळ्याच नवऱ्यांना त्यांच्या बायका पुढे गेलेल्या आवडत नाही, तुम्ही वेगळे आहात म्हणून मला तुमचा अभिमान वाटतोय। युवराज म्हणतो तुम्ही जरा विचित्र आहात ना म्हणून आम्हाला तुमचा अभिमान वाटतो, तो गंमत करतोय पिंकीची। असो तर आता एवढ्या रात्री हा धनंजय बॅग घेऊन निघालाय, त्याला घर सोडून जावंसं वाटतंय, कारण आता छबीचा जीव धोक्यात आहे, कारण आता त्याला छबीचे सगळे वाक्य आठवत आहे असं त्यांनी दाखवलंय। ते छबी त्याला म्हणते ना की तुला कणा नाहीये वगैरे वगैरे, आता हे सगळं आठवून त्याला खूप वाईट वाटते आणि तो निघालाय फायनली। आणि आता मनात विचार करतोय छबी मी तुझ्याशी लग्न केलं तेव्हा ठरवलं होतं की तुला खूप सुखी ठेवे, पण मी तुला कधीच सुखी नाही ठेवलं, मी तुला तुझ्या लायक नाहीये, मी तुला मुक्त करतोय, हे घटस्फोटाचे पेपर मी साईन केलेत, मला तुला सांगायची हिम्मत नाहीये, मला खरं तर पिंकीला सपोर्ट करायचा होता, पण तसं जर मी केलं तर बापूसाहेब तुला मारून टाकतील ग, कुठल्या तोंडाने सांगू मी तुला। आता धनंजयने ते पेपर घेतलेत आणि तिथेच ठेवून दिलेत दाराशी, आणि आता तो निघालाय त्याच्या खोलीपासनं, आणि खाली आल्यावर पिंकी त्याला बघते आणि त्याला हटकते काय हो पिये दाजी कुठे निघालात तुम्ही बॅग घेऊन। धनंजय आता पिंकीला सांगतोय बघा ताईसाहेब मला थांबवू नका, मी तुमचा गुन्हेगार आहे, मी बापूसाहेबांच्या ऐकण्यावरनं तुम्हाला त्रास दिलाय, छळलंय, खरं तर मी तुमच्या माफी मागायच्या लायकीचा पण नाहीये, मला माफ करा। छबी सांगते ना ते बरोबर आहे, मी अतिशय कणाहीन माणूस आहे, माझं अख्खं आयुष्य बांडगुळ्यासारखं झालंय। पिंकी म्हणते हे बघा एखादा माणूस जेव्हा आपल्या माणसावर प्रेम करतो ना तेव्हाच तो पोट तिडकीने बोलत असतो, तुम्ही छबी त्यांची माफी मागा त्या सगळं विसरतील। धनंजय म्हणतो नाही नाही ताईसाहेब अहो तिचं प्रेम नाही राहिलंय माझ्यावर, तिनं माझ्याशिवाय राहण्याची सवय करून घेतली आहे। पिंकी म्हणते पियेदाजी तुम्हाला त्यांचं प्रेम बघायचं आहे का। आता पिंकी छबीला फोन करून सांगते की अहो पियेदाजी ना छबीताई इकडे खाली पडलेत जिन्यावरती, त्यांच्या डोक्याला ना कोच पडली आणि रक्त पण वाहतंय, हो छबीताई तुम्ही लवकर खाली या। आता छबी खाली येते तेव्हा तिने त्या दारात ठेवलेले डिवोर्स पेपर आधीच उचललेले आहेत। आता पिंकी म्हणते बघा तुम्ही पियेदाजी शांत राहा, आता छबीताई बघा कशा येतील। आता छबी खाली आली आहे आणि धनंजयला बॅग घेऊन बघते ती, आणि ती म्हणते काय रे धनंजय हे पेपर तू ठेवले होतेस ना। पिंकी म्हणते बघा पियेदाजी मी म्हटलं होतं ना छबीताईंचं तुमच्यावर खूप प्रेम येते। पिंकी म्हणते बघा पियेदाजी घर सोडून चालले छबीताई। आता छबी ते डिवोर्स पेपर दाखवते त्याला आणि म्हणते हे तूच ठेवलं होतंस ना। मग आता छबी त्याला पुढे विचारते की हे काय आहे, मग आता धनंजय म्हणतो हे डिवोर्स पेपर आहेत छबी। अगं छबी मी जे काही केलंय ना आतापर्यंत ते बापूसाहेबांच्या भीतीमुळे केलंय ग, मी जर गेलो नाही तर ते तुम्हाला मारायला कमी करणार नाहीत बघ। छबी घाबरते, पिंकी म्हणते पियेदाजी मी बापूसाहेबांना असं काही करू देणार नाही, मी छबीताईंवर आणि या घरावर संकट येऊ देणार नाही, सांगा मला काय झालंय। धनंजय म्हणतो ताईसाहेब मी तुम्हाला सगळं सांगणारच होतो, छबीला जे लेटर दिले ना मी त्यात लिहिलंय सगळं, अहो तुमचा आणि युवराजचा जीव तर जाईलच पण बऱ्याच लोकांचा जीव जाईल। छबी म्हणते काय अरे हे काय करणार आहे बापूसाहेब नेमकं असं। धनंजय म्हणतो ते काही मला माहिती नाही, पण ते काहीतरी मोठा धमाका करणारे असं म्हणालेत ते। आता मात्र ही छबी घाबरते आणि म्हणते बघ तू समारंभ कॅन्सल कर पिंकी। पिंकी म्हणते नाही नाही छबीताई आपण आता घाबरून जायचं नाही, मी बापूसाहेबांना असं काहीच करू देणार नाहीये, त्यांचा डाव मी त्यांच्यावरच उलटवेल, ही गोष्ट आपल्यातच राहू दे, बापूसाहेबांनी हा कट रचून आपल्याला त्यांचं पितळ उघडायची संधी दिली, तुम्ही आता बघाच मी काय करते ते। आता हिनं तर सांगितलंय यांना आपल्यात राहू दे, पण आता ही स्वतः जाऊन बापूसाहेबांना सांगते, बघा पुढे काय होते। आता युवराज आणि हा डॉल्बी सगळे तयारी करताय त्या पिंकीच्या प्रचारच्या सभेच्या भाषणाची। आता इकडे जी चित्रा लगेच स्वयंपाकघरात दाखवली आहे आणि सत्या ते बघून जरा आश्चर्यचकित होतो आणि मुद्दाम तिथे पाणी पायच्या निमित्ताने जातोय। आता पिंकी आणि छबी येतात आणि म्हणतात अरे
अरे बापरे, अहो काय हो बिग टॉल जाऊबाई, तुम्ही स्वयंपाकघरात आणि चहा नाश्ता बनवताय तुम्ही? आता चित्राचं अचानकच मन परिवर्तन झालंय. चित्रा म्हणते तू खूप बिझी असतेत ना कामामध्ये, मी किचन सांभाळेल अगं आजपासनं. छबी म्हणते अरे वा, नाही म्हणजे तू पिंकीची साथ द्यायली आहे, चांगली गोष्ट आहे ही. पण सत्या लगेच म्हणतो पिंकीची बाजू वरचढ झाली आहे ना, म्हणून तिच्या सोबत आली असेल ही. मग चित्रा म्हणते नाही नाही तसं काही नाही आहे, पिंकी सगळ्यांशी चांगली वागते, पण सगळे तिचे मन तोडताना. पण मला समजलंय की ती खूप चांगली आहे. अगं पिंकी, मी तुला खूप त्रास दिला, मला माझी चूक समजली आहे, हवं तर मी कान पकडते, मला माफ कर ग. पिंकी म्हणते अहो बिग टॉल जाऊबाई, माफी कसली मागताय, आपण एकमेकींसाठी आहोत ना, माझ्या मनात तुझ्याबद्दल कधीच काही नव्हतं. मग आता लगेच ही चित्रा तिची दृष्ट काढते आणि म्हणते माझी लिटिल जाऊबाई. मालिका एकदम फास्ट घेतली आहे त्यांनी प्रेक्षकांनो, त्यामुळे अचानकच चित्राचं हृदय परिवर्तन झालं असं म्हणायला हरकत नाही. आता पिंकी आणि छबी एकमेकींशी बोलतायत, झालंय का सगळं? छबी म्हणते हो झालंय सगळं, तुला थोडा जरी डाऊट आला ना तर लगेच ती सभा थांबवायची सांगतो आम्हाला. आता इकडे सुशीलाबाई म्हणत असतात ओ साहेब काय ठरवलंय तुम्ही? आता बापूसाहेब म्हणतात कशाबद्दल काय ठरवलंय? सुशीलाबाई म्हणतात त्या घाटवाडीच्या पोरीचा बंदोबस्त करणार आहे की नाही तुम्ही, ते आधी सांगा मला, काय ठरवलंय तुम्ही? बापूसाहेब म्हणतात हे बघा आम्ही बघतो ते सगळं, तुम्ही तुमच्या प्रचारावर फोकस करा, आपल्या आजच्या सगळ्या समस्या सुटल्यात असं समजा. आता सुशीलाबाई म्हणतात माझा जीव वर खाली होतोय साहेब, काय ते खरं खरं सांगा. एक तर तिकडे त्या घाटवाड्याच्या पोरीची सभा चालू होणार आहे आणि इकडे आता आपला प्रचार कसं होईल काय होईल, मला आधीच टेन्शन आलंय. मग आता बापूसाहेब म्हणतात ठीक आहे थेटच बोलतो तुम्हाला, आता त्या घाटवाडीच्या पोरीचा प्रचाराचा नारळ तुमचा लेवक फोडणार आहे ना, तेच आता आपल्या विजयाचं कारण ठरणार आहे. आता सुशीलाबाई म्हणतात काही पण सांगताय तुम्ही, माझ्या जखमेवर मीठ चोळताय का? बापूसाहेब म्हणतात हे बघा शांत बसा तुम्ही खाली, राजकारणामध्ये डोकं शांत ठेवायचं, तुम्ही उगाच हायपर होताय. खरा राजकारणी असतो ना तो अडचणीतून बरोबर संधी शोधत असतो. आम्ही खुश आहे, आज पिंकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आणि तोच तुमच्या विजयाचा यलगार ठरणार आहे. सुशीलाबाई म्हणतात बघा तुम्ही पुन्हा एकदा कोड्यात बोलायला लागलात. बापूसाहेब म्हणतात सत्य सांगतोय, त्रिकाला बाधित सत्य, लोकांच्या हृदयाच्या हळव्या कोपऱ्याला हात घाला, लोक सगळे विसरतील. लोकांच्या भावनाच्या लाटेमुळे अनेक मोठ्या मोठ्या महासत्ता उलटून पडल्या, ही पिंकी काय चीज आहे? सुशीलाबाई म्हणतात हाय का, मला तुमचं बोलणं हे कळतच नाहीये, तुम्ही त्या घाटवाडीच्या पोरीचा काय बंदोबस्त केलाय ते मला सरळ शब्दात सांगा, नाहीतर मी येणार नाही बरं प्रचाराला. मी तुम्हाला मागेच सांगितलंय साहेब, एक वेळेला मी मरण पत्करल पण त्या घाटवाडीच्या पोरीकडून पराभव नाही पत्करणार मी. बापूसाहेब म्हणतात हे बघा आम्ही तुम्हाला शब्द दिलाय ना, हे बघा सहानुभूतीची अशी लाट येणार आहे ना लोकांची की त्यामध्ये पिंकीचं नामो निशान संपून जाणार आहे. आता पिंकी येते तिथे आणि म्हणते सासूबाई बापूसाहेब बरोबर बोलताय, ते आज मोठा धमाका करणार आहे म्हणे, हो की नाही बापूसाहेब? आता हिने सांगितलं होतं ना आपल्या तिघांमध्ये ठेवू, मग कशाला बापूसाहेबांना येऊन सांगू लागली ही? असो, पण आता सुशीलाबाई म्हणतात कशाला आली तू परत, तुझी सावली पण नकोय मला, चल निघ इथून. आता पिंकी म्हणते चिलॅक्स सासूबाई, कशाला डोकं तापून घेताय, बीपी वाढेल ना तुमचं, आधीच बाहेर किती गरमी आहे. सुशीलाबाई म्हणतात मला तुझ्याशी डोकं लावायचं नाहीये, माझं डोकं आधीच खराब झालेलं आहे, चल निघ चालती हो इथून. पिंकी म्हणते असं काय करता सासूबाई, मी इथे मांडवली करायला आले. अहो मांडवली म्हणजे समेट करायला आले, मी तुमच्याशी हातमिळवणी करायला आले मी, आणि तुम्ही रागवताय माझ्यावर. आज माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस आहे, माझ्या राजकीय कारकिर्दीची नव्याने सुरुवात होणार आहे. बापूसाहेब तिच्याकडे असे बघताय. पिंकी म्हणते प्रचाराचा नारळ फोडणार आहे मी, तुम्हाला माहित असेल ना, माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस आहे आणि अशा प्रसंगी माझे सासू सासरेच माझ्या सोबत नाही तर लोक काय म्हणतील मला, माझी आई नाही, पप्पा इथे येऊ शकत नाही, आता त्यांच्या जागी मला तुम्हीच आहात ना, मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे हो सासूबाई. बापूसाहेब देताल ना मला आशीर्वाद तुम्ही? सुशीलाबाई म्हणतात हा आली मोठी आशीर्वाद मागणारी, कालपर्यंत तर तुला तुझ्या सासऱ्याला जेलमध्ये टाकायचं होतं ना, आणि आज लागली आशीर्वाद मागायला आली आणि म्हणे आई बापाच्या जागेवर आहे आम्ही, काही सांगते मला. पिंकी म्हणते अहो कालचं काल झालं सासूबाई, गंगेला मिळालं म्हणून तर मी आज आशीर्वाद मागायला आले ना. हे बघा सासूबाई मला कळतंय मी खूप मोठी चूक केली आहे, मला आता त्याची भरपाई करायची आहे, म्हणून तर मी मांडवली करायला आली आहे ना. बापूसाहेब म्हणतात तुमची फालतू बडबड ऐकायला मला अजिबात वेळ नाही, आम्हाला जायचंय प्रचाराला. आता लगेच पिंकी म्हणते थांबा ना बापूसाहेब, मी ठरवलंय की माझ्या सभेचे प्रमुख अतिथी म्हणून तुम्ही असणार आहे, तुम्हाला निमंत्रण द्यायला आली आहे मी. सासूबाई सत्काराचं नारळ धनी फोडतील आणि सासूबाई माझ्या गळ्यात हार बापूसाहेब घालतील, काय हो चालेल ना तुम्हाला बापूसाहेब? सुशीलाबाई मागून म्हणत असतात साहेब तिचं ऐकू नका, बाहेर घालवा तिला. बापूसाहेब असे विचार करताय. आता पिंकी म्हणते काय हो बापूसाहेब तुम्हाला धमाका करायचा आहे ना, तुम्हाला बघायचं नाही का तो प्रत्यक्ष डोळ्याने, ही काय मुद्दामून त्याला आमंत्रण देते का आणि माझ्या गळ्यात बॉम्ब घाल म्हणून? बापूसाहेब मनात विचार करतात आत्ता जर मी हिचं ऐकलं नाही तर हिचा संशय बळावेल, सत्कार समारंभच कॅन्सल करेल. मानलं तुला पिंकी, आम्ही खोदलेल्या खड्ड्यात आम्हालाच टाकते काय?
मी पण तुझा सासरा आहे, 30 वर्ष काही झक नाही मारली मी राजकारणात, आता तुला चांगला तोंडावर पाडतो बघ. आता ह्या सुशीलाबाई म्हणतात, ओ साहेब कसला विचार करताय, हाकलं ना त्या बाईला बाहेर. आता बापूसाहेब म्हणतात, अहो सुशीला देवी, मला ना सुनबाईचं कौतुक करावं असं वाटतंय. नाही काय ना सुनबाई, तुम्ही आमच्या विरोधात आहात तरी तुमच्या सासऱ्याचं लई मन मोठं आहे, एवढी मोठी झेप घेतली आहे ना तुम्ही, त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आम्ही तुमच्या समारंभाला हजर राहू, तुमच्या सभेला हजर राहू आणि जोडीने हजर राहू. पिंकी आता खूप खुश होते. मग सुशीलाबाई म्हणतात, काय साहेब काय गोड गोड बोलताय तुम्ही, मी नाही जाणार हिच्या समारंभाला. आता बापूसाहेब म्हणतात, शांत राहा सुशीलाबाई, हे बघा सुनबाई तुम्ही जाहीर करा आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून तुमच्या सभेला येतोय म्हणून. पिंकी म्हणते, हो हो मी जाऊन सांगते ना सगळ्यांना. सुशीलाबाईंना काही हे अजिबात पटलेलं नाहीये. सुशीलाबाई म्हणतात, तुम्हाला जायचं असेल तर जा, मी अजिबात येणार नाहीये. आता बापूसाहेब म्हणतात, हे बघा तुम्ही नवीन आहे ना राजकारणामध्ये, आम्ही सांगतो तसं करा, विजय आपलाच आहे, कधी कधी शत्रूची हातमिळवणी करावी लागते. इकडे युवराजची तयारी चालू असते, लवकर लवकर आवरायची. आता हा युवराज म्हणतो, काय हो कारभारीन कुठे होता तुम्ही. पिंकी म्हणते, बापूसाहेब तयार झाले छबीताई, आता तुम्हाला काही संशयास्पद सापडलेलं नाही आहे ना. छबी म्हणते, नाही ग तसं काही दिसत नाही आहे. आता पिंकी म्हणते, आले आले बापूसाहेब आले छबीताई. बापूसाहेब आता खाली येतात आणि म्हणतात, काय हो काय चाललंय सरपंच बाई, अजून तर तयारी पण नाही झाली तुमची. पण आता बापूसाहेब धनंजयकडे बघतात आणि मनात विचार करतात, जावई बापू तुम्ही हे सगळं पिंकीला सांगून सिद्ध केलंय की तुम्ही निष्ठावान नाही आहात. असो पण आता या धमाक्यात पिंकी सोबत सगळंच सगळंच उद्ध्वस्त होणार आहे. आता तुम्ही पण आणि तुमची छबी पण. आता धनंजय त्यांच्याकडे असं बघतोय आणि ते धनंजयकडे. बापूसाहेब म्हणतात, आटपा सुनबाई आम्हाला प्रचाराला जायचंय. आता युवराज चिडतो आणि म्हणतो, काय चाललंय, काय नाटकं चाललेत. हो कारभारीन सांगा बापूसाहेबांना इथून निघून जा म्हणून, आमची कार्यक्रमाची तयारी चालू आहे ना. बापूसाहेब म्हणतात, बघा बघा सुशीला देवी, बायको समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून आम्हाला निमंत्रण देते आणि नवरा हाकलून देतोय, ही काय पद्धत झाली. युवराज म्हणतो, प्रमुख अतिथी हो काय हो कारभारीन, तुम्हाला काय तुमच्या पायावर कुराड बिरड मारून घ्यायची का काय. आता ही नेहमीचा तिचं फेवरेट डायलॉग बोलते, धनी तुम्ही शांत व्हा, हे बघा मी सांगते तुम्हाला, म्हणजे आज आपल्याला आपल्या कार्यक्रमात काही अडथळा नकोय. आता बापूसाहेब म्हणतात, लवकर लवकर आवरा आम्हाला प्रचाराला जायचंय. बापूसाहेब आता कोणाशी तरी फोनवर बोलायचं म्हणून तिकडे बाजूला जात आहे. युवराज तिथून चिडून निघून जातो. पण आता पिंकी बापूसाहेबांच्या मागे मागे जाते आणि त्यांना म्हणते, काय हो बापूसाहेब तुम्ही जे काही करताय ना ते आलंय माझ्या लक्षात, दगाफटका करायचा आहे ना तुम्हाला, बॉम्ब तर नाही ना ठेवला तुम्ही कुठे. आता हिने डायरेक्ट त्या बापूसाहेबांना विचारलंय. आता ही त्याला प्रवृत्त करते की काय असं मला वाटायला लागले प्रेक्षकांनो. तर इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केलाय. तर उद्या शेवटच्या भागात तुम्ही बघणार आहात खरंच बापूसाहेबांनी बॉम्ब ठेवलेला असतो हारामध्ये आणि हे सगळेचे सगळे मरायला तयार झालेत आणि बापूसाहेबांना सुद्धा घेऊन मरणार आहेत हे. आता उद्या काय होतंय ते नक्की बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.